जालन्याच्या भोकरदन नाका परिसरामध्ये वाहन विक्रीच्या व्यवहारातून दलालांच्या 2 गटात तुंबळ हाणामारी झाली। व्यवहारावरून या 2 गटात वाद झाला होता। यानंतर तुंबळ हाणामारी झाली। परिसरातील व्यापाऱ्यांनी मध्यस्थी केली आणि वाद मिटवला। या वादामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। जालन्यामध्ये तब्बल 16 बुकींवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली। मागच्या 7 वर्षांमध्ये या बुकींवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद आहे। आयपीएलसह विविध क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या या बुकींवर कारवाईच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या होत्या। जालन्यामध्ये समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी करणारं वाहन पोलिसांनी पकडलं। या प्रकरणामध्ये कारवाईमध्ये 5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 4 आरोपींविरुद्ध चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। नाशिकमध्ये दोघांनी अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा प्रकार घडला। ही मुलगी शाळेतून घरी जात होती आणि तेव्हा या दोघांनी तिला चिठ्ठीवर फोन नंबर लिहून दिला। तिचा फोटो काढल्याचा सुद्धा प्रकार घडला। या प्रकरणामध्ये नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। जालन्यामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला। तिवरा तांडा परिसरात अवैध वाळू उपसा करून वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करत गुन्हा दाखल झाला। या प्रकरणामध्ये पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। पुण्याच्या ससून रुग्णालयातून गंभीर गुन्ह्यातील आरोपी फरार झालाय। संतोष साठे या पळून गेलेल्या आरोपीवर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। उपचार सुरू असताना पोलिसांची नजर चुकवली आणि आरोपीनं पळ काढला। या प्रकरणात फरार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झालाय। बेळगावात वसतिगृहामध्ये राहणाऱ्या तरुणीनं आत्महत्या केल्याचा प्रकार घडला। वसतिगृहात येतानाचा युवतीच्या मित्राचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला। मात्र युवतीनं आत्महत्या केल्याचं पाहून हा मित्र फरार झाला। जालन्यामध्ये एका शेतात महिलेची दगडानं ठेचून हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। घनसावंगी तालुक्यातील अंतरवली टेंभी या शिवारामध्ये ही घटना घडली। त्यामुळे खळबळ माजली आहे। घटनेची माहिती तीर्थपुरी पोलिसांनी घेतली आणि तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय। यवतमाळच्या दिग्रसमधील धानोऱ्यात गळा चिरून तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे। यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकण्यात आला। तरुणाच्या हत्येचं कारण अजूनही स्पष्ट नाहीये। दिग्रस पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय, तपास सुरू केलाय। अहिल्यानगरमधील बुरुडगाव रस्त्यालगत असलेल्या साईनगरमध्ये घरात दरोडा घालणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे। शहरातील चोऱ्या दरोडे संदर्भात तातडीनं कारवाई करावी असं निवेदन देण्यात आलं होतं। त्यानुसार पोलिसांनी दरोडेखोरांच्या टोळीला अटक केली।